पोलीस स्टेशन कपिलनगर मध्ये एका मुलीने तक्रार दिली. 16 वर्षाची मुलगी आहे. तिने तक्रार दिली की यामधील जो आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे अभिषेक धनेश यादव, वय 19 वर्ष, राहणार भिलगाव, पोलीस स्टेशन यशवंतरावनगर. याने या सदर मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आणि सांगितलं की मी तुझ्यासोबत लग्न करतो. आणि त्या मुलीची इच्छा नसतानाही त्याच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यामुळे ती मुलगी 1 महिन्याची प्रेग्नंट पण आहे असं समजलेलं आहे. त्यामुळे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक पण केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये अपराध क्रमांक 369/26 कलम 64, 352 BNS सोबत 4-6 पोक्सो कलमान्वये आम्ही दाखल केलेला आहे. आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. आरोपी आणि जी विक्टीम आहे यांची मेडिकल चाचणी पण केलेली आहे. सध्या आरोपी आमच्या PCR मध्ये आहे. सदरचा गुन्हा हा प्राथमिक स्तरावर चालू आहे आणि प्राथमिक तपास सुरू आहे. बरोबर आहे. आमचे मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नागपूर शहरामध्ये पोलीस दिदी आणि पोलीस काका हे संकल्पना राबवित आहोत. याद्वारे आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही एक पथक तयार केलेलं आहे. पोलीस दिदी आणि पोलीस काका यांचं दररोजचं काम आहे की कुठे शाळा, कॉलेजेस, कुठे ट्युशन क्लासेस, गार्डन, आणखी ज्या ठिकाणी मुलं मुली एकत्र राहू शकतात आणि काही विरळ वस्ती जिथं आहे, जिथं म्हणजे दाट वस्ती आहे, तशा ठिकाणी पण मुला मुलींना किंवा महिलांना पोक्सो गुन्ह्यासंदर्भात किंवा कुठं बॅड टच, गुड टच असेल तर या संदर्भात पण त्यांना काउन्सिलिंग करतायत आणि यामुळे जनजागृती वाढते. यांच्याबद्दल जर असा कुठला अनुचित प्रकार झालाय किंवा एखादा लैंगिक छळाचा प्रकार झालेला असला तर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आम्ही सांगत असतो किंवा मग 112 वर फोन करण्यासाठी आमचे नंबर पण त्यांना आम्ही शेअर केलेले आहेत. त्यामुळे असं कुठल्याही महिलांसंदर्भात किंवा मुलींसंदर्भात लैंगिक प्रकारचा असं कुठले अनुचित प्रकार जर झाला तर ते तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण देतात. माझी याद्वारे नागरिकांना विनंती आहे आणि एक आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला पण असं काही कुठल्याही प्रकार निदर्शनास आल्यास किंवा कोणी शाळेत जाणाऱ्या मुलींना, ट्युशनला जाणाऱ्या मुलींना कोणी छेडखानीचा प्रयत्न करत असेल, कोणी टॉन्टिंग करत असेल किंवा कोणी महिला ज्या कामावर जातात यांना असा कुठलाही अनुचित प्रकार दिसून आला तात्काळ 112ला फोन करायचा अथवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करायचा, जेणेकरून पोलीस स्टेशन तात्काळ त्या कारवाईवर कडक कारवाई करते.